सार्वजनिक गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या तालावर लेसर वापरण्यास मनाई करण्यात आली होती। याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते। मात्र या आदेशाचे उल्लंघन करत काही मंडळांनी लेसरचा झगमगाट सुरूच ठेवला होता। अशा मंडळांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। शहरातील आणि ग्रामीण भागातील 9 मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, डीजे मालकांसह 29 जणांवर सांगली शहर, विश्रामबाग, संजय नगर आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सण उत्सवातील मिरवणुकीत वापरणाऱ्या लेसर लाईटमुळे डोळ्यांना इजा होते। कोल्हापुरात कार्यकर्त्यांच्या डोळ्याला इजा झाली होती। त्यानंतर तिथे बंदी आदेश लागू केला। त्यामुळे सांगली पोलिसांनी देखील जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून बंदी आदेश लागू करण्याची विनंती केली। त्यानुसार जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी 14 सप्टेंबर पासून लेसर लाईटचा मिरवणुकीत वापर करण्यास बंदी घातली। त्याचा आदेश प्रसिद्ध केला। जिल्हाधिकारी यांचा बंदी आदेश झुगारून सांगलीत 9व्या दिवशीच्या मिरवणुकांमध्ये काहींनी लेसर किरणांचा मारा केला। त्याबाबत पोलिसांनी नोंदी घेत व्हिडिओ चित्रीकरण केलं। त्यानुसार सांगली शहर पोलिसांनी 9 मंडळांचे पदाधिकारी, संजय नगर पोलिसांनी एका मंडळाविरुद्ध कारवाई केली। मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसंच लेसर मालक यांच्यावर गुन्हे दाखल केले। एकूण 33 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केलेत।